आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय, आमच्या भाऊ बहिणींचं सगळे बरे आहेत ना? झालं का तुमचं जेवण? जेवण नसलं झालं तर जेवण करून घ्या. माझं तर काही जेवण झालं नाही, सकाळपासून उपाशी आहे. पण मी चहा बिस्किट खाल्ल्यात, 7-8 बिस्किट आणि चहा खाल्लेला आहे. मी पोरा इकडं हो, इकडं तू इकडे हो. रामकृष्ण हरी पांडुरंगा परमेश्वरा भगवंता नारायण हरी ओम. लेकरांनी येड लावलंय तरी मला एका ताईची कमेंटच आली, तुला लई कंड, मला लई कंड आहे लेकरं सांभाळायचं. आता काय करायचं, मला लेकरं नाही ते मला सांभाळते व मी. या 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 बाई, मला लेकरं नाही ते म्हणून मी मायानं असा हात फिरावती, लेकरं सांभाळती. बाय तुला मी कधी हाडील गिडी करती? हा, तुला मी कधी शिव्या गाडी करती? तुला मी कधी मारती? आपल्याला लेकर नाही ते म्हणून आपण माया करावं. तर मला एका मुद्द्यावरती बोलायचंय, तर कुठल्या मुद्द्यावरती बोलायचं ही पण मी तुम्हाला सांगणार. शक्यतो आहे ना, मी कमेंटवरती व्हिडिओ बनवणार आहे. प्रत्येकाचं वेगवेगळा मुद्दा आहे, तेही मला मुद्दा मांडायला नक्कीच आवडेल तुमच्याशी. ए चक, तिथं पालता पडून वरडू नकोच, गप आणि शांत झोप. माझा महत्वाचा व्हिडिओ चालेल. बंद. सोजा मेरे लाडे. तर आपण महत्वाच्या विषयावर वळू. आता आपण महत्वाच्या विषयापासून जरा भटाकलो होतो, पण आपण आता महत्वाच्या विषयावरती आपल्याला वळायचंय. आणि आता आपल्याला महत्वाचा विषय बोलायचा आहे. तर महत्वाचा विषय काय बोलायचा आहे? बघू द्या मला पोटा पाण्याचं, देऊ द्या मला कोण कोण काय म्हणतंय त्याचं उत्तर देऊ द्या. झोपा तुम्ही, ते लोक काय बी म्हणते ती. शांतीला धरा, हे झोपाय. तर महत्वाच्या विषयावर सारखं मला भटकावं लागतंय बरं का, कारण पोरगं तिथं झोपलंय पालतं, ते सारखं वराडते उई होतो का, आहे का? चुप. शांतीला धर, डोळं बंद कर, झोप. तर एक फुकणी आहे का फुकणं आहे, त्यानं मला अशी कमेंट केली की तू सतत आजारी असते. थांबा जरा महत्वाचा विषय आपण गप्प करू. बारकी लेकर आहे ते भाऊ बहिणीनं गप्प करावं लागतंय त्यांना. कसं असतं, महत्वाचा विषय बोलायचं म्हणलं जरा शांततेनं बोललेला कसा असतो, बरा असतो, बरोबर आहे का नाही? म्हणून आता एक फुकणी आहे का फुकणं आहे कुठला तरी, तिचं म्हणणं काय माहितीये का, तू सतत आजारी असती, तुझी सतत अशी जीभ सुटती, तुझं सतत डोकं दुखतं, तुझं सतत अंग थरथर कापतं, तुझं सतत तुला चक्कर येते, तुला सतत तुझ्या हातापायाचा गळाटा होतो, सतत तू झोपून असती, असं तिचं म्हणणं आहे. तिचं म्हणणं फायनली येऊन, ए फिरव रे, माझी परवानगी आहे तुला फिरव, जवळ माझं पैसे मला हातात भेटत नाही तवर. ए शांत बसा, मला व्हिडिओ काढायचा. ही टाकला एक माझ्या माग लागला का, फुल दारू पिऊन आलेला आहे बाबा, आणि तुला कुणी काय बोलत नाही का? बस तिथं. त्या गाडीवरती आहे लाल मिरची हिरवा देठ, लाल मिरची हिरवा देठ, आणि आठवण आली तर वेडे पुन्हा येऊन भेट. लाल मिरची हिरवा देठ आणि आठवण आली तर वेडे पुन्हा येऊन भेट, असं त्या गाडीवरती कॅप्शन मध्ये टाकलेलं आहे. तर ती कुणी टाकलेलं आहे? अविप्रेमी. अविप्रेमी ह्या व्यक्तीनं असं टाकलेलं हाय कॅप्शन मधून पाठीमाग गाडीला. हा, लाल मिरची हिरवा देठ, आठवण आली तर पुन्हा वेडे येऊन भेट. कसं हाय? काय करायला लाली लाला यू मध्येच नाच करते काय, पुन्हा येऊन भेटा.
अरे एवढा बी कपटपणा करू नको र, कुठं फिरशील. अरे ती आवाज कमी कर र, मला गरीबाला जगती 4 दिवस जगू दे र. काल कॉपीराईट पाडतो माझ्या व्हिडिओला. हा अरे नको एवढा आती करू. हा तर आहे का महत्वाच्या विषयावर मला सारखं भटकावं लागतंय भाऊ बहिणीनं. तर कान बंद कर पोरे तू इथं जा, मला जरा महत्वाचा विषय बोलायचं तुझं. तर एक जणीचं म्हणणं आहे की तुला सारखे आजारी असते म्हणजे तुला HIV झालाय. तिचं असं मला म्हणणं आहे, म्हणजे तिचं मला असं म्हणणं आहे की तुला HIV झालाय म्हणजे मला कुणाला येऊ गेला HIV झालाय असं तिचं म्हणणं आहे. तर बाय तुला कुठल्या अँगलनं ग मला HIV झालेलं दिसतो या. माझं हाडकाला चिटाकले ती, माझं मांस हाडकाला चिटाकले का, माझं दालपाट. अगं मी अशी सुटायला लागली की. आणि HIV कशाला होतं तुला माहिती आहे का? हा तुला माहिती जरी नसतं, तुला तर माहितीच असेल फुकणे. कारण की तुला मला वाटतं तू त्या क्षेत्रातून गेली का काही हे मला सांगता येत नाही. कारण की तुझ्या जी तुझ्या माइंडमध्ये जी विचार आला का ना, त्या विचारावरनंच मला कळतंय की तुझी जी परिभाषा परत तुझं वागणं हे आहे का ना, एकदम गलिच्छ भाषेचं खाल्ल्या लेवलचं दिसतं या. पण तरी पण मी तुला सांगते कसं असतं माहितीये का, एक पुरुष सोडून किंवा नवरा सोडून किंवा एक पुरुष सोडून जर 1000 पुरुषाबरोबर जर संबंध ठेवलं तर ती HIV होतो. तर बाये मी माझा नवरा सोडून आहे का नाही अजून कुठल्या गड्याकडे गेलेली नाही ग. त्यामुळं तर मला HIVचा काही सर दूर तक नव्हं, माझ्या आसपास पण भटकत नाही आणि दूर पण भटकत नाही. आणि माझ्या माइंडमध्ये पण नाही, माझ्या विचारात पण नाही, माझ्या सोचमध्ये पण नाही, माझ्या समजमध्ये पण नाही, माझ्या स्वप्नात सुद्धा नाही. तो कळलं का? त्यामुळं आहे ना फुकणपडे भोकाडे तुझा दाना हाणला, तुझा चिलबाट खंगळे दानाडे पुचा ठेपले, बोलतानी नीट विचार करून बोल. चिनपाट ह्याच्यापेक्षा पण मला अजून हाय लेवलच्या शिव्या येते त्या, ती काय मला द्यायला लावू नकोच. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, माझा व्हिडिओ आहे का नाही, जी माझी भाऊ बहीण बघत असतील ना तर खरंच लहान मुलांसमोर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघू पण नका. कारण की कसं आहे माहिती का, हा व्हिडिओ मी जे बनवलेला आहे ना तर खास मी त्या फुकण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या टायमाला आपण एखाद्या लेडीजला बोलतोय ना त्या टायमाला 1000 वेळा विचार करून बोलत जा. तुझं काय डोळ्यात काही गेलं का फुट्या ठोकल्या तुझ्या डोळ्यात, का तुझ्या डोळ्यात मोतीबिंदू झालं, का तुझ्या डोळ्यात चमडी वाढली, का तुझ्या बुबडावरती पडदा आलाय तेव्हा तुला दिसाना झालाय. वेगळे दानाडे तू मला रोज बघते सोशल मीडियावर, माझा रोज व्हिडिओ आहे, रोज मी तुमच्या समोर आहे. मी कुठं जाती कुठं येते काय करते, मी एवढंच की हा गाय गेलेलं मुताय गेलेलंच व्हिडिओ टाकत नाही. नाहीतर मी बाहेर हॉटेलवर गेली जेवायला तरी तुम्हाला व्हिडिओ टाकती, मी पिक्चर बघायला गेली तरी व्हिडिओ टाकती, मी जेवण करत लागली तरी व्हिडिओ टाकती, मी कुठं गावता काढायला गेली तरी पण माझा व्हिडिओ असतो. मग तुझ्या काय डोळ्यात घालून बसती तू की तुला दिसत नाही मी कुठं असती, मी कुठं नसती, मी कुठं जाती, मला काय झालं मला काय नाही झालं. जरी तुला तसं वाटत असं तर माझा एवढ्या अशा फायली आहेत, त्या 4 फायली आहेत, ते तुला मी दाखवती. डोळा असं उघडं ठेव, आंधळी झालेली असली तर ऑपरेशन करून ये. ऑपरेशन केल्यानंतर 6 महिना का 15 दिवस काहीतरी असतं, 21 दिवस बघत नाही ती वाटतं, डोळ्याला काळा गॉगल असतो. तर 21 दिवसाने मला तू कमेंट कर, नंतर ना मी माझं रिपोर्ट दाखवते. मग रिपोर्ट डोळं उघडं ठेवून माझं वाच, मग तुला कळल मला काय झालंय मला काय नाही झालं ती. त्यामुळं तो बोलताना आहे ना मला 1000 वेळा विचार करून बोल. आणि तुझी परत जर नासके मला कमेंट आली तर माझा परत तुझ्यावरती व्हिडिओ 100% येणार, ही माझी फुल गॅरंटी देऊन मी तुला सांगते. त्या कमेंटला माझ्या एका ताईनं उत्तर दिलेलं आहे की योगिता ताई तुला किती खाल्ल्या लेवलला जाऊन ही कमेंट केलेली आहे छी म्हणून. त्या दानाडीला एका लेडीजला कळलं की आपण एखाद्या लेडीजला बोलतोय तर कसं बोलावं. तर त्या ताईला माझं मनापासून धन्यवाद. खरंच असाच सपोर्ट राहू द्या. आणि तुम्हाला वाटत असेल की जरी माझ्या डोक्यावर परिणाम असेल, जरी मी आजारी असेल तर मी कुणाच्या बापाचं खात नाही किंवा मला कुणी पुरवत नाही. माझ्या इज्जतीवरती आल्यावरती माझ्या कॅरेक्टरवरती आल्यानंतर मी बोलणार, मी कुणाचं बोट माझ्याकडं करून घेणार नाही. मला तिथं 1000 वेळा जरी वाईट म्हणलं ना, ज्यावेळेस मी माझी लँग्वेज सोडून मी अपशब्द जर बोलीन
चांगली लँग्वेज सोडून जर मी अपशब्द बोलीन तिथं जर मला कोणी वाईट ठरवलं ना तरी पण मला चाललं, मला काही हरकत नाही. पण ज्या टायमाला ज्या भाषेत तुमचं मला रिप्लाय येणार, ज्या भाषेत तुमची मला कमेंट येणार ना त्याच भाषेत माझा तुम्हाला रिप्लाय येणार. तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. आधीच जर ते टकलं लागलंय माझ्या मागं, त्या टाकलेला ती दारू पिऊन ते मला भेट नाही. तू कोलटली कालची कुत्री कालची कुली, तू मला सांगणारी शिकवणारी, तुला HIV झाला, तुला TB झाला, तुला ह्याव झालं, तुला ते झाला. मी आजाराला भेट नाही, मला कुठला आजार होईल कुठला नाही आजार. कारण की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक आजार आहे पण तो ज्या माणसाला काही आजार असं असतात की आपल्या वागणुकीवरती ते आपल्याला उद्भवतात आणि काय आजार असं असतात की ते आपल्या शरीरामध्ये कधी कुणाला उद्भवल ही सांगता येत नाही. त्यामुळं ज्या टायमाला आपण लोकाला बोलतोय ना त्या टायमाला 10 वेळा विचार करून बोलत जा. शेवटी तू पण एक स्त्री असशील किंवा पुरुष असशील, असं नाही हो की जी मला तू बोलली ना ते तुझ्या बाबतीत घडावं. तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढे व्हिडिओमध्ये. नक्कीच बाय बाय.